नेपाळने स्वतःहून स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारली असं वाटतं, कारण की नेपाळने स्वतःच्या बुद्धीचा उपयोग कमी केला आणि जर त्यांना फक्त सत्ता आणि जनतेचा पैसा पाहिजे होता. जर त्यांनी तिथील जे राज्यकर्ते आहेत नेत्यांनी जर विचारपूर्वक काम केलं असतं तर ही घटना घडली नसती. निश्चितच अशी घटना आपल्या भारतामध्ये घडू शकते का? आपण तर अहिंसावादी लोक, तर निश्चितच अशी घटना घडू शकते का? पण आजपर्यंतच्या जर काळात बघितलं आपण तर त्या काळातून एकच लक्षात येतं की हर एक वर्ग, जो वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग असो, गृहिणी वर्ग असो, नोकरीपेशा असो, जवान असो की कामगार असो, म्हणजे असा एकही वर्ग आहे नाही की जो लाठी खात नाही आहे. कास्तकार असो, शेतकरी असो, सगळ्या वर्गाला लाठी भेटून राहिल्या आहे. तर हा वेळ आपल्या भारतावर यायला पाहिजे नाही. तर याकरता काय हा वेळ भारतावर यायला पाहिजे नाही, तर याकरिता आजच जर नेत्यांनी दुरुस्ती केली तर ठीक आहे. मला तर वाटते आतापर्यंत नेत्यांची फाटून गेली असेल कुठे नाही कुठेतरी, कारण की भारतातील युवा पण हा अतिशय त्रस्त होऊन गेलेला आहे. एक तर नोकरी नाही आहे आणि त्यानंतर रोजच्या वाढणाऱ्या महागाई यामुळं युवा वर्ग तर त्रस्त झालेलाच आहे, त्याचबरोबर आहे पूर्ण गृहिणी वर्ग पण त्रस्त झालेला आहे. तर यासाठी सगळ्यात जे श्रीमंत बनून राहिले आहे ते म्हणजे नेते लोक. त्यांच्याकडे अमाप पैसा आहे, अमाप पैसा आहे, म्हणजे हजारो करोडानं त्यांनी घोटाळे केलेले आहे. आपल्या भारतामध्ये BJPचा म्हटलं तर एकही नेता असा नाही आहे की ज्याच्यापाशी रोकडा नाही आहे, पैसे नाही आहे. जर अशी स्थिती जर भारताची रेग्युलर राहिली तर तो दिवस दूर नाही आहे. पण आपण भाग्यवंत, आपल्या इथं संविधान लागू आहे आणि त्या संविधानाच्या हिशोबाने आपण चाललं पाहिजे, असंच आमचं मत. आपण संविधानाच्याच लाईनवर चाललं पाहिजे, संविधानाचं उल्लंघन केलं नाही पाहिजे. पण नेते रोज संविधानाचं उल्लंघन करतात आणि त्याचबरोबर संविधानाचा जे मूलभूत हक्क आहे त्याला कसं नस्तेनाबूत करावं या तयारीत असतात. इथे सगळा जो वर्ग आहे हा त्रस्त आहे. फक्त खुशी एकाच वर्गाला आहे, ती म्हणजे नेते मंडळीला. नेपाळच्या लोकांनी PMचं घर आणि त्याची पत्नी जाळून टाकली. हा दुर्दैवी गोष्ट झालेली आहे. पण का जाळली असेल? कुठे नाही कुठे असंख्य कोहो वर्षाचा द्वेष असेल आणि त्या द्वेषामुळेच ही जी घटना घडलेली आहे त्या द्वेषामुळे घडलेली आहे. जर जात पात याच्यावर तर बाहेर निघून जेव्हापर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत आपण नेपोटिझम जेव्हापर्यंत चालेल, न्यायव्यवस्था असो, आपल्या इथं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यावर असो, ती जिथे नाही तिथे फक्त आणि फक्त ब्राह्मण ठेवलेले आहे. ब्राह्मण बसलेले तुमच्या आमच्यासाठी काहीच. नेपाळची जी दुर्दशा झाली ती निश्चितच बेकार झालेली आहे आणि ती अवस्था नाही व्हायला पाहिजे होती. पण त्या होण्याच्या मागचं जर कारण आपण पाहिलं तर त्या होण्याच्या मागचं कारण तिथली जाती व्यवस्था आणि तेथील त्याहीपेक्षा काही जाती व्यवस्थाही आहे, त्यामध्ये एकाच जातीचं वर्चस्व. आता काही आहे ना, आपल्या इथेही कोणते इथे बाबा निघालेले आहे, काय नाव आहे त्यांचं, मला नाव घ्यावंसं इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. तर ते म्हणतात आपल्याला हिंदू राष्ट्र तयार करायचं. हिंदू राष्ट्र कोणासाठी तयार करता तुम्ही? कशासाठी हिंदू राष्ट्र करताय? हिंदू राष्ट्र तुम्ही स्वतःसाठी तयार करताय का? हिंदू राष्ट्र बामणांचं राष्ट्र तयार करायचं आहे का तुम्हाला? तिथे कोणालाही SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना जागा नाही आहे का? त्यासाठी तुम्ही हिंदू राष्ट्र पाहिजे का तुम्हाला? कशासाठी हिंदू राष्ट्र पाहिजे? हिंदू राष्ट्र का बनवता तुम्ही? भारत असताना, भारताचं संविधान असताना हिंदू राष्ट्राविषयी नेपाळची जी स्थिती झाली ती अचानक झाली असेल का? का झाली असेल नेपाळची स्थिती अशी? आणि याला कारणीभूत काय? याला कारणीभूत जातीयवाद. जेव्हापर्यंत जातीयवाद चालू राहील तोपर्यंत ज्या घटना आहे अशा घडत राहणार आणि एकाच माणसाची किंवा एकाच पार्टीची जर सत्ता राहील तर ह्या घटना घडत राहणार म्हणजे घडत राहणार. जी काठमांडू नेपाळमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माविषयी बोलण्यासाठी बोलावलेलं होतं तेथील राजांनी, तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेलेले होते आणि ते आपल्या आराम करत असताना त्यांना एक सिंपी समाजचा माणूस येऊन भेटला. म्हणाला, बाबासाहेब तुम्ही आमच्या समाजाविषयी काहीतरी बोला, कारण की इथे आमच्यासोबत छुवाछूत केली जातं, आमच्या वस्तीत कोणी येत नाही, आमच्याकडून कपडे शिवून घेतल्या जात नाही, अशा घटना घडतात, तर तेव्हा तुम्ही काहीतरी बोला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा स्पीच होती त्यावेळेस त्यांनी तिथे सांगितलं की छुवाछूत हे कुठं नाही कुठं तुम्हाला थांबवा नाही तर एक दिवस तुम्हाला वेळ